नमस्कार गाईस, आम्ही आता निघालेलो आहे लेखानगरला। नेहमीप्रमाणे आम्ही हॉटेलला जातो MSCBमध्ये, पण मग आता सोलरची ट्रेनिंग चालू असल्यामुळं आम्हाला लेखानगरला जावं लागतं। आता तिकडेच निघालेलो आहे आणि आम्ही निघालो लेखानगरला। थोडं चालत गेल्यानंतर आम्हाला रिक्षामध्ये बसायचं होतं। हा तोच शालीमार जो खूप साऱ्या कपड्याने सजलेला असतो, पण सकाळची वेळ असल्याने आणखी दुकाने नव्हती, नाहीतर खूप गर्दी असते, ते तुम्हाला माहीतच आहे। आणि रिक्षा शोधण्याचा प्रोग्राम चालू झाला। तसं तर नाशिकची खासियत ही आहे की रिक्षाची कमी नाहीत, आणि शालीमार ते लेखानगर 30 रुपये भाडं आहे बरं का। सकाळी किती वाजता तरी येता तुम्ही? बरं आहे, जीवनात काहीतरी का नाही। अरे आता माहिती आहे का, आता काम करायचं 400 रुपये देणार। हां, ते तर आहे। आणि असे हे रिक्षावाले काका, त्यांनी आम्हाला नोकरी आणि स्वतःचा काहीतरी व्यवसाय याविषयी खूप चांगल्या प्रकारे माहिती सांगितली। त्यांच्या मते ते आम्हाला सांगत होते की नोकरी ही अशी गोष्ट असते की ती अडकून ठेवते, ते जसे आपल्याला सांगतील तसं वागावं लागतं। तेव्हा ते म्हणत होते की माझं बरं आहे की मी काही का असो पण मालक आहे। त्यांचं बोलणं ऐकून समजलं की जीवनात जर आनंद घ्यायचा असेल तर समाधानी राहून जे आहे त्यात आनंद शोधणे व आनंद घेणे खूप सोपं असतं। असंच प्रवास करता करता आमचं स्टॉप आलं। आमची सोलरची ट्रेनिंग होती, तेथे आम्ही पोहोचलो। थोडं लेट झालं होतो, तेव्हा लेक्चर चालू झालं असेल असं वाटत होतं, आणि तेच झालं। निसर्गामधले जेवढे लोक आहेत ना, त्यांना सुद्धा बदलण्याचं काम करते। तुम्ही आपण सुद्धा येणार सूर्याच्या फिरण्याच्या। लेक्चर झाल्यानंतर आम्हाला जेवण देण्यात आलं। जेवण पण क्वालिटी होतं आणि असणारच, कारण आम्ही सर्व मुले MSCB मध्ये अप्रेंटिसशिप चालू असताना फक्त आम्हालाच MSE DCL ADB बँक यांच्यामार्फत ट्रेनिंग देण्यात येत होती। अशा प्रकारे इथं सोलरची ट्रेनिंग आहे। अशा प्रकारे जेवण येत असतं। आपले कुठे गेले? जेवण झाल्यानंतर आम्ही सारे गप्पा मारत बसलो होतो, कारण नाशिकच्या वेगवेगळ्या एरियामध्ये अप्रेंटिसशिप करणारे आमचे मित्र एकत्र जमले होते। आणि थोड्या वेळातच परत लेक्चर चालू झालं, आणि आमच्या शिक्षणचा आकाश भालेराव, आमच्यातला टॉपर, त्याने त्याची हुशारी दाखवली आणि फॉरवर्ड बायस मध्ये इमिटर काय करतो की हा चार्ज कलेक्ट करत असतो, रिव्हर्स बायस मध्ये हा कलेक्ट चार्ज हे करतो। आणि लेक्चर झाल्यानंतर सोलर पॅनल बसवायला सांगितलं। पहिलं तर गोंधळ झाला होता पॅनल बसवायला, काही वेळ असाच गेला, पण नंतर बरोबर बसवले। वाजले, चहा आला आणि सर्वांनी मस्त चहा घेतला। आणि काही वेळातच आमची सुट्टी झाली आणि आम्ही निघालो। अशा या सोलर ट्रेनिंगचा आम्हाला भविष्यात खूप फायदा होईल याची सर्व माहिती सिद्धार्थ सर आणि तिथल्या सर्व स्टॉफ यांनी दिली, आणि या माहितीचा भविष्यात आम्ही नक्कीच फायदा करू। असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। धन्यवाद।